मंडळी नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. विषय आहे खंडे नवमी. जे आपण नवरात्र साजरी करतो ना, तर दशमी म्हणजेच दसरा. तर दशमीच्या अगोदर काय येते? नवमी, बरोबर. म्हणजे दसऱ्याच्या एक दिवस आधी, दशमीच्या आदल्या दिवशी किंवा एक दिवस आधी किंवा पूर्वी, तर तिला कोणता का आपण म्हणणार तिथीनुसार नवमी. तर ही असते मित्रांनो अश्विन शुद्ध नवमी किंवा अश्विन शुक्ल नवमी. आता या दिवशी काय करण्याची प्रथा आहे माहिती आहे का? आता बऱ्याच जणांना माहीत नसेल, तर विविध शस्त्रांची, जी आपल्याला उपयुक्त आहेत अशा शस्त्रांची, अवजारांची आणि साधनांची, जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्यांची काय करण्याची प्रथा आहे? त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. कशाची? शस्त्र, साधनं आणि अवजार. आता तुम्ही म्हणता सर यांची पूजा करण्याची काय गरज आहे? तर आता व्हिडिओ नीट बघा. या पूजेपाठीमागं मित्रांनो दोन गोष्टी आहेत. एक आहे सैद्धांतिक बाजू आणि दुसरी बाजू आहे ती व्यावहारिक बाजू. म्हणजे अगोदरीचा अभ्यास करा, मग तिच्यावर काय तुम्हाला टीका टिप्पणी करायची ते बघूयात. तर या गोष्टीला दोन बाजू आहेत. मग आता आपण सुरुवातीला सैद्धांतिक बाजू पाहूयात की यांची आपण पूजा करणं म्हणजे नेमकं काय. तर सर्वात अगोदर सांगतो की नवस, अनिष्ट कर्मकांड या अर्थानं ती पूजा अपेक्षित नाही आहे. मग कशी अपेक्षित आहे आपल्याला? आपले जे प्रेरणास्थान असतात, आलं लक्षात? मग आपण काय करतो? त्या प्रेरणास्थानाविषयी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो ना. आणि आपले बरेचसे सण हे तसेच आहेत की आपल्या प्रेरणास्थानां जे व्यक्ती आहेत, जे महामानव आहेत, ज्यांना आज आपण ईश्वरी रूप बहाल केलेले, तेही आपण गृहीत धरूयात. त्यांच्याविषयी काय करतो बरं? आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि ते सण म्हणून आपण साजरे करतो. अगदी बरोबर आहे. त्याच पद्धतीनं बैल असू द्या, जे पोळा म्हणा, नाग असू द्या, नागपंचमी, आपली तुळस असू द्या, म्हणजे बैल, नाग, वनस्पती, आपण त्यांच्याविषयी पण त्यांचे उपकार आठवतो. त्यांचा आपल्या जीवनामध्ये म्हणजे मानवी जीवनामध्ये असलेलं महत्त्व आणि त्यांचे उपकार मान्य करतो. आणि काय करतो? त्यांच्या प्रती पण आपण काय करतो? कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे आपली भारतीय संस्कृती, मी वारंवार म्हणत असतो की फार प्रगल्भ, विकसित आहे. फक्त तिचा व्यवस्थित अभ्यास करा आणि ती जगासमोर आणा. अडचण अशी होती की आपण आपल्या या गोष्टी पाहिजे तेवढ्या वैज्ञानिकदृष्ट्या जगासमोर आणत नाही. मग अडचण अशी होती की लोक आपल्यावर टिप्पणी करत राहतात. मग आता ही जी गोष्ट आपल्या मानवी मनाला उन्नत करणारीच आहे. झालं लक्षात? आता पुढील मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की जे अवजारं आहेत, जे साधनं आहेत, जे शस्त्र आहेत, ते सजीव आहेत का? नाही, ते आहेत निर्जीव. मग काही जण म्हणतील की ह्या निर्जीव वस्तूंची कशाला आपण पूजा करायची? मित्रांनो, त्या पूजेचा अर्थ धार्मिक दृष्ट्या काहीतरी वेगळा घेऊ नका की ते आपल्याला पावतील, आपल्याला काहीतरी अकल्पित असणारं फळ आपल्या पदरात टाकतील, त्याच्यासाठी आपण पूजा करतोत का? अजिबात करत नाही. तर मग हे तुम्ही सांगत जा ना की त्या दृष्टीनं हे कर्मकांड नाहीच आहे. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे साधनं, हे अवजारं, हे शस्त्र अत्यंत उपयोगी आहेत. नुसते उपयोगीच नाही, तर त्यांच्यामुळं आपलं जीवन कसं झालेलं आहे? सुखमय झाले, सुखकारक झाले, आरामदायी झाले. मग त्यांच्याविषयी आपण ही जी कृतज्ञता व्यक्त करतो, तर हे आपल्या मनाचा उमदेपणा आहे. लक्षात ठेवा, आपल्या मनाचा तो उमदेपणा आहे. त्याच्यात अंधश्रद्धा वगैरे अजिबात नाही बरं का. आपण जेव्हा एखादी नवीन गाडी घेतो, काय करतो? आल्या तिचं औक्षण कर, कोणीतरी तिला हार घाल किंवा पेढे वाट वगैरे, ते आपल्या मनाचा उमदेपणा असतो. केलंच पाहिजे अशातला काही भाग नाही का. तेव्हा तुम्ही असं म्हणता काय, त्या गाडीकडून मला काहीतरी असं जे विज्ञानाला मान्य नाही, जे आपल्या शक्तीबाहेर आहे, असं काहीतरी द्या, असं आपण म्हणतो का? तरी नाहीत ना म्हणतो. उलट तो आनंदाचा क्षण असतो. म्हणून ही जी शस्त्र, ही जी साधनं आणि जी अवजारं आहेत, ती निर्जीव जरी असली तरी ती आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून त्यांच्याविषयी पण आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि ती आपल्या मनाच्या उमदेपणाचे एक प्रतीक आहे. एक लक्षात ठेवा. ही कोणती बाजू झाली? ही झाली सैद्धांतिक बाजू. आता दुसरी बाजू कोणती म्हटलो तुम्ही?
व्यावहारिक बाजू. व्यावहारिक बाजू कोणती आहे? तर ज्या गोष्टी आपण वापरतो, मग ते शस्त्र असू द्या, कोणतेही साधनं असू द्या, अवजार असू द्या, त्यांची पूजा करण्यापाठीमागला उद्देशाचा अर्थ कळाला का? नुसते पूजा नाही करायची, जाऊन हळद कुंकून फुलं वाहून यायची नाहीत आपल्याला. तर त्या पूजेपाठीमागला उद्देश असा आहे की ते शस्त्र, ती साधने आणि ती अवजारे वापरण्याच्या योग्यतेची आहेत का नाही, का त्यांना काही दुरुस्ती करावी लागणार आहे, का काही त्यांची देखभाल करावी लागणार आहे, हा त्या पूजेपाठीमागली व्यावहारिक बाजू. म्हणजे गरज पडली रे पडली की तातडीनं ती शस्त्रे, ती साधने आणि ती अवजारे वापरायला आली पाहिजे. म्हणजे त्याच्याहून जसं आपण एक फायनल टच किंवा ब्रशअप असे शब्द वापरतो इंग्लिशमध्ये, म्हणजे ते तयार आहेत का नाहीत, हा त्याच्या पाठीमागाला उद्देश होता. नाही तर आपल्याला कधीतरी वेळ पडावी आणि मग आपण शोधित बसावं, इथंच ठेवलं होतं ना, तिथंच ठेवलं होतं ना, त्याच माळ्यावर होतं ना, इकडल्या कोपऱ्यात होतं, झाली तोपर्यंत काशी. म्हणून खंडे नवमीचा मुख्य उद्देश काय होता ह्या पूजेपाठीमागेला? की आपले शस्त्र, आपले साधनं, आपले अवजार सुस्थितीत आहेत की नाहीत. आलं का लक्षात? हा त्याच्या पाठीमागाला व्यावहारिक उद्देश आहे. आता मुद्दा एक लक्षात ठेवा की हे नेहमी तुम्ही फक्त काय वर्षभरातून या खंडे नवमीलाच किंवा अश्विन शुद्ध नवमीलाच करावा असाही भाग नाही. तो तुमच्या आता नित्य व्यवहाराचा भाग झाला पाहिजे, नित्य व्यवहाराचा. म्हणून खंडे नवमीला मी असं म्हणेन की ही खंडे नवमी किंवा अश्विन शुद्ध नवमी म्हणजे अष्टोप्रहर सावधान. अष्टोप्रहर तुम्हाला आवाज दिला रे दिला की तुम्ही तयार असलं पाहिजे की यस. नाही तर मग तेव्हा मी म्हटलो तसं हे कुठं गेलं आणि ते कुठं गेलं. त्याच्यासाठी आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये दसऱ्याच्या अगोदर का सांगितलं असेल हे मी आता दशमीवर व्हिडिओ बनवत आहे तेव्हा मी तुम्हाला सांगीलच. तर आजच्या खंडे नवमीचा अर्थ काय सांगितला मी तुम्हाला? दोन बाजू सांगितल्या, सैद्धांतिक बाजूही सांगितली आणि व्यावहारिक बाजूही सांगितली की जी आपल्या नित्योपयोगाची जी साधनं आहेत, अवजारं आहेत, शस्त्र आहेत, त्यांची पूजा करण्यापाठीमागं आपल्या मनाचा उमदेपणा आहे आणि ती साधनं, ती शस्त्र, ती अवजारं सुस्थितीत आहेत का नाहीत, वापरण्याच्या स्थितीत आहेत का नाहीत, हा त्या पाठीमागाला उद्देश होता. परत एकदा तुम्हाला मी आठवण करून देतो की याच्या पाठीमागं कोणताही नवसायस असू नये, कोणतंही आपल्याला काहीतरी अकल्पित फळ मिळावं असाही हेतू तेथे अजिबात नसावा. मनाचा उमदेपणा दाखवून त्या शस्त्रांविषयी, ते निर्जीव आहेत, परत एकदा सांगतो ते निर्जीव आहेत, त्या निर्जीव साधनांविषयी, साधनांप्रती, निर्जीव शस्त्रांप्रती, निर्जीव अवजारांप्रतीही आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आपली भारतीय संस्कृती किती प्रगल्भ आणि उमदी असावी. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि खंडे नवमीचं महत्त्व जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्या परिचितांना, आपल्या पाहुण्यांना, आपल्या मित्रपरिवारांना अवश्य पाठवा. त्यांना आग्रह धरा की एकदा हे बघा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येईलच. तोपर्यंत थांबतो मंडळी. धन्यवाद.